श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र। जालना वैद्यकीय महाविद्यालयाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, जिल्ह्यातल्या सुमारे 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आणि जिल्ह्यात 971 गावांची खरीपाची अंतिम पैसेवारी जाहीर। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती। जालना इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं। जालना इथं या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते। या महाविद्यालयात MBBSच्या 100 जागा निश्चित करण्यात आल्या असून नीट प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत पात्र विद्यार्थ्यांना जालना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे। जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मंजुरी मिळणं ही जिल्हावासियांसाठी मोठी उपलब्धी असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत 5,10,214 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी पात्र लाभार्थी महिलांचे 4,92,683 अर्ज शासनाकडे पाठवण्यात आले आहेत। बहुतांश पात्र महिलांच्या खात्यावर या योजनेचा 5वा हप्ता जमा झाला आहे। दरम्यान 43,680 महिलांच्या बँक खात्याला आधार जोडणी नसल्यानं त्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा झालेली नाही। महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार जोडणी करून घेण्याचं आवाहन जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी केलं आहे। महसूल आणि वन विभाग शासन निर्णयानुसार जिल्ह्यात ई-पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे। जिल्ह्यात एकूण 7,20,319 शेतकरी खातेदार आहेत। पैकी 3,93,198 शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी पूर्ण केली असून हे प्रमाण 58% इतकं आहे। यावर्षी ई-पीक नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 15 सप्टेंबरपर्यंत ई-पीक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत तलाठ्यांच्या माध्यमातून ई-पीक नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। जे शेतकरी ई-पीक नोंदणी करणार नाही त्यांना पीक विम्यासह शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे। जिल्ह्यातल्या सन 2024-25 या वर्षासाठी 8 तालुक्यातल्या खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केली आहे। यामध्ये जिल्ह्यातल्या 373 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी तर 598 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे। परतूर तालुक्यातले राणी वाहेगाव हे गाव पूर्णतः निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही। 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये जालना तालुक्यातल्या 151, बदनापूर 92, भोकरदन 157, जाफराबाद 101, परतूर 97, मंठा 117, अंबड 138 तर घनसावंगी तालुक्यातल्या 118 गावांचा समावेश आहे। जिल्ह्यात गत महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सध्या जिल्ह्यातल्या 64 पैकी 31 प्रकल्प पूर्ण भरले आहेत। 6 प्रकल्पांमध्ये 58% तर 10 प्रकल्पांमध्ये 50% कमी पाणीसाठा आहे। भोकरदन तालुक्यातले धामणा, जुई, अंबड तालुक्यातले गल्हाटी, जाफराबाद तालुक्यातले जीवरेखा ही धरणं पूर्ण भरली आहेत। जालना तालुक्यातल्या कल्याण गिरिजा, बदनापूर तालुक्यातल्या अपर दुधना या धरणांमध्ये सुमारे 60% पाणीसाठा आहे। परतूर इथं उभारण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहाचं लोकार्पण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं ही वास्तू उभी राहिली याचा आनंद असल्याचं बागडे यावेळी म्हणाले। आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर PP वावा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी आयोगाची आढावा बैठक घेतली। आगामी 3 महिन्यात जिल्हाभरात शिबिरं घेऊन सफाई कर्मचाऱ्यांचे हेपेटायटिस B चं लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं गेल्या आठवड्यात जालना शहरातल्या चमडा बाजार भागात छापा टाकून एका तरुणास ताब्यात घेतलं। सदर तरुण एका दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। अब्दुल नदीम अब्दुल समद सौदागर असं NIAनं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव असून त्याला पुढील कारवाईसाठी जालन्यातून पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातल्या टाउन हॉल स्थित हुतात्मा स्मारकात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यावेळी पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय, पक्ष संघटनांच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त जालना शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अग्रवाल समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। दरम्यान जालना शहरात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता, मुम्मादेवी आणि काळुंका माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। दुर्गामाता मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली आहे।
जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.